हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण। तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार। तर तुम्हाला सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओला ना संध्याकाळची सुरुवात केलेली आहे, कारण प्रदोष काळात पूजा करायची असतात असं म्हणतात म्हणून। आणि जर वेळेस मी रुद्र अभिषेक करते त्यावेळेस मी सकाळीच करून घेते, जेणेकरून पूजेची म्हणजे जास्त वेळ लागतो रुद्राभिषेकला त्याच्यासाठी। पण आज काय मी रुद्राभिषेक करणार नाही, त्याच्यामुळं म्हणलं की चला प्रदोष काळात करूया आपण पण पूजा। आणि गेल्या वर्षी मी कसं पारायणला वगैरे बसले होती, तसं यावर्षी पारायण वगैरे काही केलं नाही। फक्त दररोज श्रावणात ही सेवा व्हावी माझ्याकडून म्हणून रोज एक एक अध्याय वाचणार आहे। आणि आज ना सकाळपासून व्हिडिओला सुरुवात केलेली नाही, कारण गौरी ना थोडीशी आजारी आहे। थोडीशी म्हणजे तिला ताप सर्दी खोकला असं झालेला आहे, म्हणून तिनं आज शाळेत सुद्धा गेलेली नाही। तर तिला आता बरं वाटतंय, तर आता ती उठलेली आहे। आता ती थोडीशी फ्रेश वगैरे झाली आणि संध्याकाळचे आता 4:45 वाजलेले आहेत। एक मिनिट मी दाखवते। तर आता बघा 4:45 वाजलेले आहेत आणि आता मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे। चहा घेऊनच छान अशी मी पूजेला बसणार आहे। आणि गौरी जरासं खोकला वगैरे आहे तिला। बोल ना। हाय, नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी तर ना तिला बोलता पण येत नाही, एवढी सर्दी झालेली आहे। तिला हॉस्पिटलमध्ये वगैरे नेऊन आणलेलं आहे मी, पण मग ठीक आहे, चालायचंच, वातावरण खराब आहे। तर ना कोणतीही पूजा असली ना, तर पूजेला लागणारी सर्व भांडी स्वच्छ घासून घेतलेली असली ना, पूजा करायला पण छान वाटतं, फ्रेश वाटतं। तर ही पूजेची सर्व लागणारी भांडी किंवा पूजेची पूर्वतयारी मी आदल्या दिवशीच करून ठेवत असते। पण यावेळेस ना थोडीशी गडबड झाली, म्हणजेच की गौरी आजारी असल्यामुळं तिला हॉस्पिटलमध्ये नेणं आणणं हे सर्व चालू होतं। आणि घरात लेकरू आजारी असलं की आपलं लक्षच कुठं लागत नाही, असं माझ्या तर बाबतीत होतं। तर मग म्हणलं जाऊ दे, साधी सिंपलच पूजा करणार आहे मी अगदी। तर त्यासाठी लागणारी सर्व इथं भांडी जे काय आहे ती 2-3 ताटं घेतलेत घासायला। आणि ही जी गळती आहे ना ती खूप उपयोगी पडते मला। कोणताही अभिषेक असो, गणपती बाप्पांचा असो किंवा महादेवांचा असो, तर छान होतं त्याने, म्हणजे आपलं वाचन वगैरे बंद पडत नाही अभिषेक चालू असताना। तर म्हणून ही ना मी मिशोवरून मागवली होती, गेले 3 वर्ष झालं मी वापरते। फक्त याच्यावरचा जो तांब्या आहे ना, तांब्याचा छोटूसा, तो मिशोवरून मागवलेला होता ना, तो अगदी छोटा होता, मग तो पाणी लगेच त्यातलं संपायचं म्हणून मी ना आमच्या इथूनच हे गेल्या वर्षी ना हा घेतला होता, छोटासा तांब्या आहे तो, हे जरा बरा पडतो। तर इथं सर्व पूजेची भांडी मी घासून घेतली होती। तर गौरी बोलली की मी ही भांडी तुला पुसून देते आई। तर म्हणलं ठीक आहे। तर नाही, तर मी माझ्यासाठी चहा बनवला होता, दुपारी केशरचं दूध घेतलं होतं ना, त्याच पातेल्यात मी आता चहा ठेवलेला आहे। तर चहा होते तोपर्यंत मी ही देवाची छान अशी भांडी घासलेली आहेत ना, ती पुसून घेते मस्त अशी। तर भांडी हातात घेते, तुझ्या हातात राहू देते, मी हे घेते हातात फक्त। हो, आणि हे सुद्धा आहे। तर ना गौरी बोलते की मला चहा नको। तर काल गुलाबजामुन केले होतेच, ते तिला मी खायला दिलेत मस्त असे गुलाबजामुन, तिनं खाल्लेत, नको म्हणली चहा। तर माझा चहा सुद्धा छान असा उकळतोय। आमच्या इकडे उपवासाला या ना मिठाचं किंवा तिखटाचं काही खात नाहीत, मग चहा दूध फळं असंच घेतात। तर मी दुपारी दूध घेतलं होतं, नंतर मी चहा घेतला। चहा घेतल्यानंतर ना मग पूजेची सर्व लागणारी सर्व इथं पूर्वतयारी करून ठेवली, जेणेकरून मला पूजा करताना सारखं सारखं उठावं लागणार नाही। जे काही लागणार ना ते सर्व एकदाच घेते आणून। तर पण नंतर वाटतं ना हे राहिलं ते राहिलं, तर असं काही होऊ नये म्हणून। आणि गौरीने सुद्धा मला छान अशी हेल्प केली होती, भांडी वगैरे सर्व स्वच्छ पुसून दिले होते। आणि अगदी छोटीशी पूजा
मांडणी करणार आहे मी. तर इथं सर्व पूजेची पूर्वतयारी करून घेतली आणि आज काही पंचामृत नव्हतं, तर मग मी साध्या पाण्यानेच अभिषेक करणार होते. तर कोणतीही पूजा मांडणी असो, कोणतीही पूजा करताना आपल्याला पहिल्यांदा तर दिवा प्रज्वलित करायचा असतो. तर ना मी इथं छान असा दिवा प्रज्वलित करून घेते आणि दिव्याला सुद्धा छान असं हळदी कुंकू लावून फूल वाहून पूजा करून घेतली. नंतर ना गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करायची आहे. तर गणपती बाप्पांची पण छान अशी पानं घेतलीत विड्याची 2 आणि त्याच्यावरती छान अशी स्थापना करून घेते आधी गणपती बाप्पांची. गणपती बाप्पांची स्थापना करून घेतली. नंतर ताहमन घेतलं. ताहमनात हे जलाभिषेक करायचं पात्र होतं ते स्टँड ठेवून घेतलं आणि हा जो तांब्या आहे अभिषेकाचा, त्याच्यामध्ये ना बेलाच्या पानाची छान अशी काडी टाकून घेतली आहे, जेणेकरून शिवपिंडीवर छान असं पाणी अभिषेक होईल, छान असं पाण्याचा. तर आता मी अभिषेक करून घेणार आहे. धूप वगैरे लावून घेतला. खूप छान वातावरण तयार होतं. असं पूजा वगैरे घरात असली ना तर छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तर सर्व मी पूजेची तयारी करून घेतली आणि नामस्मरणाला सुरुवात केली. नामस्मरण, मंत्र, स्तोत्र किंवा प्रार्थना हे सर्व बोलून मी छान असा अभिषेक करून घेतलेला आहे. वगैरे करून झाला. शिवपिंड स्वच्छ अशी पुसून घेतली आणि अजून एक ताहमन घेतलं आणि ताहमनामध्ये स्थापना करणार आहे. तर आज शिवमूठ ना तांदुळाची आहे, तर तांदळामध्ये शिवपिंड स्थापन करून घेतली, शिवमूठ वाहून घेतली आणि जे काही बेलपान किंवा हे धोत्र्याचं फळ फूल असतं ते वाहून घेतलेलं आहे मी. आणि माझ्याकडे काही 108 पान बेलपत्र नव्हती, तर म्हणून मी जी शिवशंकराची 108 नाव आहेत ते ना मी एकच बेलपान घेतलेलं आहे आणि ते एक नाम घ्यायचं, पान व्हायचं, परत तेच पान उचलून दुसरं नाम घेऊन ते पान व्हायचं, असं मी 108 वेळाच वाहिलेलं आहे. आणि पान वाहताना पण पालतं व्हायचं आहे, तिकडं देवाकडे करायचं आहे. आणि त्यातली बेलाच्या पानाला जी पाठीमागं थोडीशी गाठ असल्यासारखी असते ना ती काढून घ्यायची असती असं म्हणतात. मला पण हे माहीत नव्हतं, मी आधी तसंच व्हायची, पण जेव्हापासून मला माहिती झालेलं आहे तर ते असं वाहते मी ते गाठ काढून. तर मी 108 नावं घेऊन बेलपत्र वाहून छान असं मी पूजा करून घेते आता.
सुंदर अशी पूजा करून झाली. माझं मंत्र स्तोत्र पठण करून झालं, वाचनसुद्धा करून झालं आणि नंतर मी रांगोळी काढली आणि थोडंसं फुलं ठेवले आहे सजावटीसाठी आणि जे काही फळं होती घरात अवेलेबल त्याचाच नैवेद्य दाखवलेला आहे मी इथं आणि दूध साखरसुद्धा ठेवलेलं आहे. तुम्ही दूध साखरसुद्धा ठेवलं तर चालेल, फळंच असावी असं काही नाही किंवा ड्रायफ्रूटच असावं असं काही नाही आहे. तुम्ही जे काही श्रद्धेने मनापासून मनाभावेने पूजा करसाला एखादं खडी साखर किंवा आपली साधी साखर किंवा दूध साखर याचा नैवेद्यसुद्धा चालतो. तर मी इथं नैवेद्य दाखवून घेतला आणि छान अशी आपली आजची सागर संगीत पूजा साधी सिंपल अगदी संपन्न झालेली आहे. खूप घरामध्ये छान प्रसन्न वाटत आहे. तर ना इथं माझी पूजा नैवेद्य दाखवून झालं होतं. तर गौरी बोलली, आई मी सुद्धा नामस्मरण करते किंवा बेलपान वाहते. तर मला खूप छान वाटलं की तिला माझं बघून नामस्मरण किंवा बेल वाहण्याची इच्छा झाली. असं पण मी तिला सांगणारच होते, पण ती स्वतः बोलली तर मला खूप छान वाटलं. तर तिनं ते बेलपान वाहिलेलं आहे आणि तिला माहीत नव्हतं. असं पण लहान मुलांना एवढं माहितीच नसतं बेल कसं व्हायचं असतं. तर ते तिला मी सांगत होते बेलपान कसं व्हायचं वगैरे. तिला मी तोडून दिलं होतं जी मागची गाठ असते ती. तर ते झाल्यानंतर ना मी स्वयंपाकाला लागले. तर आजचा स्वयंपाक मी काही पूर्ण शेअर नाही केलेला कारण उशीर पण खूपच झाला होता. तर आज ना साधी सिंपल आपली फ्लावर बटाटा भाजी आणि चपाती भात असंच बनवलं होतं आणि गोडमध्ये ना कालच गुलाबजामुन बनवून ठेवले होते साईडला, 2-3 काढून ठेवले होते नैवेद्यासाठी तेवढेच. तर ना गौरी बोलली की आई मला पुरी पण खायची आहे. तर मग 2-4 ना पुऱ्यासुद्धा तळल्या होत्या कारण उपवास असेल ना त्या दिवशी तेलकट जास्त खाल्लं जात नाही म्हणून मी चपातीच बनवली होती. पण गौरी बोलली की मला पुरी पण खायची आहे. तर म्हणलं जाऊ दे, ती बोलते आहे तर मग तिच्यासाठी पुरीसुद्धा बनवली मी. तर साधा सिंपल स्वयंपाक वगैरे मी करून घेतला आणि ना नैवेद्याचं ताट करून घेतलं. नैवेद्य वगैरे दाखवला मी आणि ते पण आले होते तेवढ्यात. मग त्यांचं आवरलं, त्यांनीसुद्धा पूजा वगैरे करून घेतली, आरती झाली आणि नैवेद्य दाखवून घेतला. तर मग आम्ही जेवण वगैरे केली. तर असा होता आजचा छोटूसा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.